नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। शेगावमध्ये प्रथमच विश्वमांगल्य सभा चे 2 दिवसीय निवासी अधिवेशन 28 व 29 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक सोहळा। महिला सहभागासाठी विशेष आवाहन। शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पुण्यभूमीत प्रथमच विश्वमांगल्य सभा च्या वतीने दिनांक 28 व 29 मार्च 2026 रोजी 2 दिवसीय निवासी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे। आध्यात्मिक, सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात जनजागृती व नियोजन दौरा सौ. अपर्णाताई आमदार संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिवेशनाची रूपरेषा, उद्दिष्टे आणि सहभागाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी चैनसुख संचेती आमदार, मलकापूर विधानसभा मतदारसंघ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शेगावसारख्या पवित्र स्थळी आयोजित होणारे हे अधिवेशन समाजजागृतीस नवी दिशा देणारे ठरेल। महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे। अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, सामाजिक प्रश्नांवरील चर्चा तसेच आध्यात्मिक विचारांचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे। निवासी स्वरूपात होणाऱ्या या शिबिरामुळे सहभागी महिलांना परस्पर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि संघटन बळकटीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। विश्वमांगल्य सभा चे हे पहिलेच निवासी अधिवेशन शेगाव नगरीत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आयोजन समितीने आवश्यक तयारीला अंतिम रूप दिले आहे। अधिवेशनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले। आध्यात्मिक भूमी, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरण यांचा संगम साधणारा हा 2 दिवसीय सोहळा शेगावच्या इतिहासात नोंदवला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।